छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास आणि वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देऊन देशभक्ती आणि नेतृत्वाचा प्रचार करणं, सुशासनाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि स्वदेशी भावनेचा प्रचार करणं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते या पदयात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सारथीच्या सहव्यवस्थापक संचालिका किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान पारंपरिक युद्धकला, लाठीकाठी, लेझीम आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील सहभागी विद्यार्थी तसंच राजमाता जिजाऊ मावळे यांच्या वेशभूषेतील तरुण पदयात्रेचं विशेष आकर्षण ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनातील वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित नाट्य सादर करण्यात आलं. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी हजेरी लावत त्यांचं कौतुक केलं. या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया असं आवाहन केलं. 21व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपतींचा इतिहास सांगणाऱ्या थिएटरचा लोकार्पण सोहळा पन्हाळगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त विजेते पोलीस हवालदार आयुब खान अकबर मुल्ला यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.